नमस्कार, मी आपला सहकारी मित्र फार्मासिस्ट दत्ता मारुती खराटे, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य व प्रदेश विद्यार्थी सचिव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणारे रायगड येथे शिकत असलेल्या बी फार्मसीची परीक्षा ही 22 तारखेपासून सुरू झाली. पण त्या परीक्षा संदर्भाच्या वेगवेगळ्या अडचणी या विद्यार्थ्यांना आल्या. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पेपर हे मागच्या सप्लिमेंटरीमध्येच निघाले असून सुद्धा त्यांना या डी-बाटूच्या चुकीमुळे परत त्याच विषयाचे फॉर्म भरावे लागले. म्हणजे त्यामध्ये विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले. याची पूर्ण जे नुकसान आहे, नुकसान भरपाई डी-बाटू विद्यापीठाने करावी. व दुसरीकडे जे विद्यार्थी ग्रेस लागून पास झाले होते, अशा विद्यार्थ्यांचेही काही कालांतराने ते ग्रेस काढून त्या विद्यार्थ्यांना फेल करण्यात आले. त्यांना कोणत्या संदर्भात फेल करून याचे स्पष्टीकरण डी-बाटू विद्यापीठ प्रशासनाने द्यावं, त्याही विद्यार्थ्यांना पास करण्यात यावे. दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा एक्सेल शीटमध्ये डी-बाटू विद्यापीठाने पास लावला होता व तेच रिझल्ट त्यांच्याकडे जी आपली मार्कशीट आहे, मार्कशीटच्या माध्यमातून कॉलेजकडे पाठवला, तर तोच रिझल्ट हा डी-बाटू विद्यापीठाने फेल लावला. म्हणजे एकच रिझल्ट हा दोन बाजूने कसा काय लागू शकतो, हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवरती काय वेदना झाल्यात, मला वाटते डी-बाटू विद्यापीठ प्रशासन समजू शकत नाही. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना आपण पास करण्यात यावे. ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आपण एक्सेल शीटमध्ये पास लावला आहे व मार्कशीटमध्ये फेल आला आहे, अशा विद्यार्थ्यांना पास करण्यात यावे. त्याचसोबत बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा आतापर्यंत पेंडिंग असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, त्यांचं शैक्षणिक नुकसान झालं. याची जबाबदारी ही डी-बाटू विद्यापीठ प्रशासनाची आहे. त्याचसोबत बरेच विद्यार्थी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कॉलेजवरून प्रवास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे रायगडमध्ये येतात. तेथे त्यांना अपेक्षा असते की त्यांच्या समस्या सोडवल्या जातील, पण तेथेही तेथील कर्मचारी वेळ काढूपणा करत असल्यामुळे तेथेही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हलगर्जीपणा डी-बाटू विद्यापीठ प्रशासन करत आहे. त्यामुळं माझी विनंती आहे डी-बाटू प्रशासनाला, आपण वेळ काढूपणा न करता त्यांच्या समस्या आपण तात्काळ सोडवाव्यात. व आपण जे आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं त्यापैकी एकही आश्वासन आपण पूर्ण केलं नसल्यामुळे त्याचा ताण हा विद्यार्थ्यांवरती येत आहे. त्यामुळं या सर्व समस्या आपण सोडवण्यासाठी वेळोवेळी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची समस्या उद्भवू नये याची काळजी आपण घ्यावी. धन्यवाद.